तोरणमाळ घाटात दरड कोसळली, रस्ता वाहतुकीसाठी बंद। नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ परिसरात सातपायरी घाटात रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे। राज्यातील क्रमांक 2 थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे तोरणमाळकडे जाणारा रस्ता सध्या बंद आहे। केलापाणी ते तोरणमाळ दरम्यान घाटातील रस्ता पहाटेच्या सुमारास मोठमोठे दगड आणि माती घसरून आली, त्यामुळे रस्ता पूर्णपणे बंद झाला असून तोरणमाळचा संपर्क तुटला आहे। दरम्यान या परिसरात कालपासून मुसळधार पावसाचा जोर कायम आहे, म्हणून दरड कोसळण्याची घटना घडली। तहसीलदार धडगाव यांनी दिलेल्या माहितीनुसार तातडीने जेसीबी घटनास्थळी रवाना करण्यात आली। दरड हटवून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहेत, मात्र पावसाचा जोर कायम असल्याने कामात अडथळा येत आहे। तोरणमाळ परिसरात नागरिक आणि पर्यटकांनी खबरदारी घ्यावी, तसेच प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे। विनायक बोरसे, शहादा। नदीत पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता असून त्या ठिकाणी कुणीही गणपती विसर्जनात जाऊ नये। धुळे शहरातील मध्यातून वाहणारी पांझरा नदी सध्याच्या पावसाळ्यात दुथडी वाहत असून पाण्याचा विसर्ग अजून वाढण्याची शक्यता असून खबरदारी म्हणून पोलीस विभागाने वाहनावरील भोंग्यांनी जनजागृती करीत त्याबाबतीत रहिवासी नागरिकांना सूचित करण्यात येत आहे। तरी पांझरा नदी किनारी अथवा पात्रात मासेमारी किंवा गणपती विसर्जन करण्यास कुणीही उतरू नये, कारण रोज पावसाची रिपरिप सुरू असून नदी उगम क्षेत्रात कमी अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे, म्हणून या बाबतीत सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे। आज अनंत चतुर्दशी गणपती विसर्जन आहे, त्या निमित्ताने प्रशासनाने ही सूचना दिली आहे। प्रशासकीय स्तरावर हौदात गणेश मूर्ती विसर्जन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। दिनांक 5 सप्टेंबरपासून नदी किनारी पाण्याचे हौद भरण्यात आले आहेत व पोलीस वाहनही वेळोवेळी गस्तीवर आहे।